टाकली. हा, एकदम बोलताना सुद्धा हृदय भरून येते. आम्ही खूप कष्ट करून ही झाडं लावली गेली होती आमच्याकडून. तेव्हा ह्याच्यामध्ये आलो, ती झाडं मुळापासून तुटलेली बघितली, आमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आली. 2019-20 साली म्हणजे 5 वर्ष आम्हाला सावलीची त्या वाट पाहावी लागली. एवढी मोठी झाडं झाली होती. 10 वर्षाची मेहनत, जी सावली एका दिवसात गायब झाली, तर काय बोलणार आहे आता तुम्ही सांगा. करून आम्ही डोक्याने हंडे वाहून त्या झाडांना पाणी घातलं होतं आणि त्याचं संगोपन केलं होतं. 5 वर्षांनी एवढी झाडे वाढवलेली होती आणि एका दिवसात झाडे तोडलीत. आम्हाला खूप वाईट वाटते, कारण की 5 वर्षाची मेहनत एका झटक्यात गेलेली. आमची 10 वर्षाची सावली एक दिवसात हिरावून घेतली. आम्हाला न्याय हवाय. नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकारामांच्या ओवीचा मात्र या ठिकाणी गाडोखोपच्या या रस्त्याच्या ठिकाणी पूर्ण म्हणजे त्या झाडांची कत्तल करून या ठिकाणी जे गाडोखोपच्या विद्यार्थ्यांनी असतील, या गावातली लहान मुलं असतील, या लहान मुलांनी या ठिकाणी झाडे लावली होती. झाडे लावा झाडे जागवा हा संदेश त्यांनी जोपासला आणि तो वाढवली सुद्धा ते झाडे. मात्र त्याच झाडावर आता वृक्षतोडवाल्यांची वक्र नजर पडली आणि ती सर्व झाडे, रस्त्याच्या कडेची जी झाडे होती, जी आज 5 वर्ष झाली त्या झाडांना ती सावली देत होती, मात्र त्या झाडांची सावली गेलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी असतील, ज्या ग्रामस्थांनी असतील, या इथल्या लहान लहान मुलांनी असतील, इथं झाडं लावून या ठिकाणी जी सावल तयार केली होती, मात्र ती सावल नष्ट झालेली आहे. आणि जर झाडं लावणं म्हणजे सोपं नाही आणि जे झाडं जगवणं हेही सोपं नाही. त्यांनी डोक्यावरून हंडे आणि टँकरच्या साह्याने या ठिकाणी त्या झाडांना पाणी घातलं होतं. एखाद्या लहान पोराला कसं जपतात तसं त्या झाडाला जपलं होतं. मात्र ती झाडं आज इथं त्यांची कत्तल करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळं इथं हे जे विद्यार्थी आहेत, इथं जे ग्रामस्थ आहेत त्यांचं आणि इथं मुलं आहेत, त्यांच्या मनावर तो घात पडलेला आहे. आणि त्यांचे जे डोळ्यात जरी अश्रू असले, हे अश्रू कशाचे आहेत तर ह्या झाडांसाठी त्यांनी केलेल्या श्रमाचे अश्रू त्यांच्यामध्ये आहेत. तर ही झाडं तोडलेली आहेत. तुम्ही झाडं लावली होती डोक्याने, हंड्याने आणि टँकरच्या साहाय्याने, म्हणजे कधी कधी पैसे खर्च करून सुद्धा तुम्ही टँकर लावून सुद्धा कधी कधी पाणी घातलं आहे त्याला. आणि ही झाडं जर तुटले ते, तुम्ही शाळेतून जाताना ही सावल होती, आता ती सावल गेल्या, काय सांगाल, कसं वाटते? म्हणजे 2019-20 साली म्हणजे 5 वर्ष आम्हाला सावलीची त्या वाट पाहावी लागली. एवढी मोठी झाडं झाली होती. 10 वर्षाची मेहनत, जी सावली एका दिवसात गायब झाली, तर काय बोलणार आहे आता तुम्ही सांगा. एक दीड तास सरळ जायला जातो, यायला जातो, उन्हातून चालताना नको नको वाटतं. मग आता ती सावली गेली तुमची, गेली एका दिवसात. एका तासाचं पण काम नव्हतं, त्यांनी ते करून टाकलं लगेच. कुणाचं तरी पोट भरण्यासाठी ती सावली गेली. हो, 4-5 पैशांसाठी हे करून टाकलं. सगळे हे गेले, मुळापासूनच तोडून टाकले झाड. काय बाळा, काय सांगेल, कसं वाटतंय तुला? बेकार वाटते ना? हो रडायला येते का काय? हां, हो. शाळेत जाणाऱ्या मुलांना सुमारे 4 किलोमीटर अंतर पार करून शाळेत जावं लागत होतं आणि उन्हाच्या तीव्र उन्हामुळे त्यांना खूप त्रास होत होता. यामुळे आम्ही सर्व मुलांनी एकत्रित येऊन झाडं लावण्याचा डिसिजन घेतला आम्ही सगळ्यांनी, की रस्त्याला झाडे लावायचीत, त्यानुसार सावली वगैरे होईल मुलांना आणि मुलं चालत जातील. किती साली या ठिकाणी झाडं लावली होती? आम्ही 2019-20 मध्ये हो. लावली होती. गेले म्हणजे या झाडांना कमीत कमी 5 ते 6 वर्ष झालेली. हो. आणि मग 6 वर्षाची एवढी मोठी झाडं तुटल्यानंतर आता काय वाटते तुम्हाला? खरोखर ही चांगली गोष्ट आहे. अक्षरशः आम्ही जेव्हा ह्या भागात म्हणजे जेव्हा ह्याच्यामध्ये आलो आणि ती झाडं मुळापासून तुटलेली बघितली, आमच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आली. आम्ही आजूबाजूला ओढे नाले आहेत ना, तिथं जाऊन पाण्याचा साठा करून आम्ही डोक्याने हंडे वाहून त्या झाडांना पाणी घातलं होतं आणि त्याचं संगोपन केलं होतं. कशासाठी केलं होतं? ही सगळी छोटी मुलं तुम्ही बघताय सगळी आजूबाजूला, ह्यांना येताना उन्हाचा तीव्र झटका बसत होता. ह्या उद्देशानं आम्ही ती झाडं लावली होती. पण कोणी ही झाडं माहीत नाही, पूर्ण मुळासकट उकडूनच टाकली. हा, एकदम बोलताना सुद्धा हृदय भरून येते. आम्ही खूप कष्ट करून ही झाडं लावली गेली होती आमच्याकडून. आम्ही अक्षरशः डोक्याने हंडे वाहून ह्या झाडांचं संगोपन केलं होतं आणि ही झाडं एवढी मोठी केली होती आणि ही झाडं पूर्ण मुळासकट कट करण्यात आलीत. माझं असं म्हणणं आहे, ह्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आम्ही सगळी मुलं इथं विद्यार्थी जमलेलो आहोत. आम्हाला न्याय हवा आहे. तुम्ही कष्टाचं फळ जे मिळणार होतं आता सध्या, ते कष्टाचं फळच या ठिकाणी कत्तल करून टाकलेले, मुळासकटच उपटून टाकलेली आहेत झाडं. ती फॉरेस्ट विभाग आहे ते सुद्धा लक्ष दिलेलेच नाहीये. त्यांनी काय कारवाई? आता विद्यार्थ्यांच्या मध्ये आपण झाडे लावा झाडे जागवा असा संदेश आपण देत असतो.
खरोखर त्या पद्धतीनं या विभागातला ही यंत्रणा राबते का त्या पद्धतीनं? नाही कशी राबणार आहे जर झाडं मुळासकट कट होत आहेत किंवा काय. आम्ही लावतोय झाडं, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आमच्या लहानपणापासून मनात बसलेला आहे. आम्ही झाडं लावली सुद्धा आणि ती जगवलीच सुद्धा, पण जगून सुद्धा त्या झाडांचं कत्तल होत आहे म्हटल्यावर काय अक्षरशः दुःखद बाब आहे. आमच्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांसाठी दुःखद बाब आहे. आम्हाला एवढ्या तीव्र उन्हाच्या ह्याच्यामध्ये आत्ता पण सध्या उभं राहावं लागतंय. इथं जर झाडं असती तर इथं नक्कीच सावली असती. झाडे लावा झाडे जगवा हा सुविचार आपण केवळ भिंतीवर वाचतो, पण गाढवखोपमधील जिल्हा परिषदच्या शाळेतील या लहान मुलांनी तो जगून दाखवला. 2019मध्ये या चिमुरड्यांनी शाळेच्या बाहेर रस्त्याच्या कडेला छोटी छोटी रोपे लावली. तळपत्या उन्हात जेव्हा पाण्याची टंचाई होती तेव्हा या मुलांनी कधी आपल्या चिमुकल्या खांद्यावर पाण्याचे हंडे वाहून तर कधी टँकरच्या साह्याने या रोपांना रक्ताचे पाणी करून जगवलं. त्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं ही झाडे मोठी होतील आणि गावाला सावली देतील. त्यांची 5 वर्षाची तपश्चर्या फळाला आली होती. ती रोपं आत्ता मोठी झाडे झाली होती. पण या निष्पाप मुलांच्या मेहनतीला लाकूड व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी लागली आणि केवळ 4 पैशाच्या फायद्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय त्या हिरव्यागार झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. मुलांनी पोटच्या पोरासारखी जपलेली झाडं निर्दयीपणे तोडून टाकण्यात आली. चालू केले 2-3 वर्षांनी आता आम्ही 8वीत जाणार. एवढ्या उन्हाच्या तीव्र उन्हातून आम्ही इथून चालत जाणार. 5 वर्षे झालीत. 5 वर्षांनी एवढी झाडे वाढवलेली होती आणि एका दिवसात झाडे तोडलीत. आम्हाला खूप वाईट वाटते कारण की 5 वर्षाची मेहनत एका झटक्यात गेलेली. आम्हाला खूप वाईट वाटते. बाळा, तू हंडे घेऊन या झाडांना पाणी घालत होतीस असं तुझं म्हणणं आहे. मग त्यावेळी या चिमुकल्या हाताने तुझ्या या झाडं वाढवली, मात्र त्याच कुठल्या तरी वृक्षतोडवाल्याने ही झाडांची कत्तल केली आणि ही झाडं आता गेलेली आहेत. काय वाटतंय तुला? पहिली गोष्ट खूप दुःख वाटते. ह्या झाडांच्या सावलीने आम्ही शाळेत येऊन जाऊन करत होतो. 1-1.5 तास तर लागतोच आम्हाला शाळेत यायला. सावली म्हणून आम्ही बसून झाडांखाली बसत बसत जात होतो घरी. आता असं सावलीच नाही तर त्यामुळं काही बोलूच शकत नाही. आणि लहानपणापासून आम्ही संदेश ऐकत आलो आहे, झाडे लावा झाडे जगवा, आणि तो संदेश मनात घेऊन आम्ही झाडे लावलीसुद्धा आणि ती मोठी होण्यापर्यंत वाट पाहिलीसुद्धा. आणि आत्ता जेव्हा मोठी झाली आणि सावलीची गरज आहे त्यावेळी ह्या लोकांनी झाडं तोडून टाकली. आता अशा उन्हातून आम्हाला उन्हातून येऊन जाऊन करावं लागतं शाळेत. ह्यावर काहीतरी कारवाई केलीच पाहिजे. हे सर्व घडत असताना वन विभाग कुठे होता? हाकेच्या अंतरावर फॉरेस्ट विभागाचे कार्यालय असताना लाकूड व्यापारी बिनधास्तपणे झाडे तोडत होते. हायड्रा मशीन लाकूड भरून निघून गेले. हा उशीर संशयास्पद नाही का? फॉरेस्ट विभागाची ही भूमिका मिलीभगत असल्याचे संकेत देत आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही तर या लहान मुलांच्या भावनांची केलेली क्रूर थट्टा आहे. कोयना विभागाचे सौंदर्य छाटणाऱ्या त्या लाकूड व्यापाऱ्यांवर आणि सुस्त वन विभागावर कारवाई कधी होणार हा आमचा थेट सवाल आहे. खरोखरच ही किती दुःखाची गोष्ट आहे. जी झाडं गेले 5 वर्ष अगदी आनंदाने डोलत होती, येथून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सावली देत होती, आणि ती झाडं वाढवण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलं होतं. ज्या चिमुकल्या हाताने ती झाडं लावली, ज्या चिमुकल्या हाताने कष्ट करून त्या झाडांना पाणी दिलं, मात्र तीच झाडं ज्यावेळी त्यांना सावली देण्याच्या वयात आलीत त्यावेळीच मात्र या वृक्षतोडवाल्यांनी ही झाडं कापून टाकलीत. किती 4 पैशाच्या हव्यासापोटी या जे वृक्षतोडवाले आहेत त्यांनी ही झाडं कापून टाकल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असं मलाही वाटत नाही. कारण या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार यांची संगनमत असल्यागत वाटते. त्याचं कारण एवढं मात्र मी बोलू शकतो, कारण इथून जर आता आवाज दिला ना तर आवाजाच्या हाकेच्या अंतरावर इथं फॉरेस्ट विभागाचे कार्यालय आहे, मात्र त्या फॉरेस्ट विभागाच्या कार्यालयाला ही झाडं तोडण्याची कत्तल झाली आहे. त्याचे काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त आपल्या कामाशी मतलब आहे. मात्र ठेकेदारांच्यावर या कारवाई झाली पाहिजे, या वृक्षतोडवाल्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, तरच या चिमुकल्यांना न्याय मिळणार आहे. जर या चिमुकल्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल
तर 100% जर फॉरेस्ट विभागाने याच्यावर कारवाई केली नाही तर येणाऱ्या काही दिवसात लोकसम्राट महाराष्ट्राच्या न्यूजच्या माध्यमातून लेखी तक्रार तर दिलीच जाईल, मात्र त्यासाठी आंदोलनही या ठिकाणी केलं जाईल. कारण या चिमुकल्यांच्या कष्टाचं फळ जर मिळायचं असेल तर त्या जे ठेकेदार आहेत, जे वृक्षतोडवाले आहेत, त्यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे. संबंधित अधिकारी जे हे कुठले इथले बीट अंमलदार असतील त्या बीट अंमलदारांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कारण 7-8 दिवसापूर्वी मलाही कॉल आला होता की त्या ठिकाणी एक हायड्रा वर गेलेला आहे आणि तो मला वाटते झाडं भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी मी फॉरेस्ट विभागाला फोन केला होता. मी बाहेरगावी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मात्र त्या सर्व गोष्टीचा संधीचा सुवर्णसंधी साधून या ठिकाणी कत्तल केली आहे. आज ज्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते आमच्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आहेत. आणि ही जी कारवाई आहे ती लवकरात लवकर फॉरेस्टांच्या माध्यमातून व्हावी, अन्यथा खूप मोठ्या आंदोलनाला समोर जावं लागणार आहे या फॉरेस्ट विभागाला. एवढं लक्षात ठेवायचं. कारण हे चिमुकले लोक आहेत. हे चिमुकल्यांचा आवाज नेमका तुम्ही तुमच्या कानापर्यंत पोचतोय का, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा सर्व घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज. कॅमेरामॅन आकाश वाळवेकर सोबत मी भरत कुराडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.